शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, 4-5 दिवसांपासून पावसाने खूप जोर पकडला आहे आणि आज आहे बुधवार. मी शनिवारी गाडी काढली होती आणि शनिवारी 2च बुकिंग मारल्या आणि मी घरी आलो मित्रांनो. कारण पाऊस भरपूर होता. पावसामुळे आपल्याला रिस्क घ्यायची नाही गाडीची आणि आपली जबाबदारी खूप महत्त्वाची आहे पावसामध्ये. आणि मित्रांनो, तुम्हीसुद्धा जर पाऊस जास्त असेल तर घराच्या बाहेर पडू नका. मी पण आज 4 दिवसांनी निघालो बाहेर, पाऊस कमी आहे म्हणून. जर तुम्ही निघाला असाल तर पावसा पाण्यातून गाडी सांभाळून चालवा. कस्टमर जर बोलला की मला अजून पुढे सोड, सांगायचं भाऊ तू इथे होतं, मी पुढे जाऊ शकत नाही, पाण्यामध्ये गाडी टाकायची नाही मित्रांनो. ठीक आहे. तर आज निघालो आहे. आज बुधवार आहे. 4 दिवसांनी गाडी काढले कारण जास्त दिवस घरी बसून पण चालणार नाही मित्रांनो. ठीक आहे ना. तर आज निघालो, पाऊस कमी आहे म्हणून. जर असं वाटलं जास्तच पाऊस असेल तर मित्रांनो घरी येणार आहे परत. तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच या भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला, आता 6:30 वाजलेत. निघालो आहे घरातून आणि मी आता पहिला CNG भरणार आहे. CNG भरून झाला की मी ऑनलाईन येणार आहे मित्रांनो. तर चला, पहिली बुकिंग कुठली आणि कुठे जाणार आहे अपडेट देतो थोड्या वेळात. चला, CNG भरायला आलेलो आहे खरा, पण लाईन खूप मोठी आहे. मला वाटतं आज भरपूर दिवसांनी काही लोकांना पण सुद्धा गाड्या काढल्या असेलच, त्यामुळे आज CNGची लाईन भरत आहे. मला वाटतं आज अर्धा तास जाईल मला इथे. ऑनलाईन आलो आहे. उबर इतका हरामखोर आहे ना, एवढा सर्च देतो पण सर्चची बुकिंग बिलकुल नाही आहे. तर मित्रांनो, मी आता मला लागले पनवेलची. चला जावे, आता काय ऑप्शन नाही दुसरं. 700 रुपये देतो आहे, तिथे गेल्यानंतर अपडेट देतो. मित्रांनो, मला पहिली राईडची लागली होती ना, ती होती जनकल्याण नगरमधून 53 मिनिटाची राईड होती. 1 तास 36 मिनटं लागली आणि 7 वाजून 4 मिनिटांनी राईड लागली होती मला. तिचे मला दिलेत 735 रुपये. कलंबोलीवरून ती राईड लागली मला 33 किलोमीटरची आणि 1 तास 41 मिनटं लागलेत. त्याचे दिलेत मला 851, कारण पीक आवर्समध्ये होतो मित्रांनो. मला 33 किलोमीटरचे 851 दिलेस आणि 53 किलोमीटरचे 735. किती फरक आहे बघा. आता आलो BKCला. तर आता इथून लागणं कठीण आहे मित्रांनो. आता चेंबूरला जावं लागेल आपल्याला. तर चेंबूरचा ब्रिज मारून मी चेंबूरला जाणार आहे. तर बघूया, तिथे गेल्यावर राईट लागली तुम्हाला अपडेट देतोच. पाऊस भरपूर आहे मित्रांनो. गाडी जर काढली ते सांभाळून चालवा आणि कस्टमर जर बोलले पाण्यामध्ये गाडी असली तर पुढे घ्या, सांगायचं भाऊ इथे उतर, तू तर उतरून जाशील, माझ्या गाडीचं नुकसान नाही. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, मला चुनाभट्टीला आलो होतो, लोकेशन टाकलं आहे कारण आता उलट्या दिशेने जाऊन फायदा नाही. मला बोरवलीच्या वगैरे बुकिंग घेत होत्या, बोरवली गोरेगाव, तर मी नाही घेतला. पनवेलचं लोकेशन टाकलं, पण पनवेलची बुकिंग लोकेशन न देता लोअर परेलचे बुकिंग टाकतो. मी ते कॅन्सल केलं आणि ठाणा टाकलं. जसं ठाणा लोकेशन टाकलं तरी ठाण्याची बुकिंग दिले. पिकअप पॉईंटला आलो आहे. मॅडमला फोन केला, ती बोले रंजित आपको रुकना पडेगा 5-10 मिनट. बोला ठीक आहे, त्याच्याकडे लहान बाळ आहे म्हणून बोला ठीक आहे, या आरामात या, थांबलो मी. तर चला, आता ठाण्याला जाणार आहे. किती अमाऊंट आहे आणि किती वेळ लागते सांगतो तुम्हाला तिथे पोचल्यावर. मित्रांनो, BKCला ड्रॉप केल्यानंतर मी आलो ठाणा मुलुंडला आल्यानंतर मला लागले तिथून नवी मुंबई वाशीला आलो आहे. मला ठाण्याचा फेअर दिला होता मित्रांनो 370 दिला होता आणि तिथून वाशीचा फेअर दिला मला 440. वाशीची राईड होती 21 किलोमीटर आणि ठाण्याची राईड होती 22 किलोमीटर. तर आता वाजलेत 2. बघूया आता इथून काय भेटते का. मला कल्याण स्टेशनचे आले होते, पण कल्याण स्टेशनला अलाउड नाही करत ओला उबर लोकांना आणि त्या साईडला जाणंच नाही, त्यामुळे मी घेतली नाही राईड. आत्तापर्यंत मित्रांनो काम झालं आहे 2400 रुपयाचं. बघूया आता घरी मालाडचा विचार करलो, लोकेशन टाकून देतो, पण लोकेशन टाकून दिल्यानंतर लवकर देत नाही. तरी पण बघूया, लोकेशन टाकणार आहे मी आणि मी हळूहळू पुढे सरकणार आहे.
वाशीला लवकर लागत नाही बुकिंग. येऊन फसलोय असं मला वाटतंय. बघतो थोडा, देतो अपडेट. चला मित्रांनो, मालाडचं लोकेशन टाकलंय, बुकिंग काय येत नाही आहे. आता मी वाशीला ना कुठे आलं सांगू तुम्हाला, हे ते जैन मंदिर वगैरे वाटतं, तिथे आलो मी मेन रोडला. आतमध्ये गल्लीमध्ये होतो मी. हे शिवाजी चौक वगैरे आहे ना, तिथून जास्त पुढे येऊन थांबलो मी. बघा दाखवतो तुम्हाला. बाजूला फायर ब्रिगेड आहे आणि हे मंदिर आहे ते जैन. बघूया आता हळूहळू मला वाटतं तुर्बे साईडला सरकावं लागेल. जिथे ऑफिस लाईन वगैरे आहे ना, तिकडेच हळूहळू सरकावं लागणार. इथून बुकिंग लागणं कठीण आहे असं वाटतंय. माझ्या पाठी पण 4-5 गाड्या येऊन उभ्या राहिल्यात. सकाळी लवकर धंदा करून दिला होता मला, पण शेवटी टाईम तेवढाच लावणार आहे घरी जायला. मला असं वाटलेलं मी 2-3 वाजे पण घरी जाईन, पण कठीण आहे. बसून ठेवलं आहे मी. मित्रांनो, वाशीमध्ये माझा अर्धा तास घेतला. लोकेशन टाकलं होतं मालाडचं. आणि तुर्बेला जायला जो ब्रिज आहे वाशीवरून, बस त्या ब्रिजच्या सिग्नलला होतो. लोकेशन काढून टाकलं मालाडचं. आणि जसं लोकेशन काढलं तसे मालाडची बुकिंग दिली. तशीच मालाडची बुकिंग दिली. आणि मालाडला आलो. चिंचोली बंदर, चिंचोली फाटक राईट दिली. मला सांगतो किती दिले त्याचे. 1 मिनटं. 461 रुपये दिले मित्रांनो. आणि 1 तास 36 मिनटं, 32 किलोमीटरची राईड होती. तर असा काय आजचा दिवस गेला मित्रांनो. 2860 रुपये झालेत. आज 3000 पण खूप कठीण. पावसामुळे रिस्क नाही घेतला. मला बुकिंग येत होत्या, पण उलट्या साईडनी दादर साईडला जायला भीती वाटत होती, म्हणून आज थोडा बिझनेस कमी झाला आहे. ठीक आहे, आज कमी झाला, उद्या करू कवर. 3000 टार्गेट असतोच माझा. आणि हे बघूया आता चिंचोली बंदरला आलो. एखादी राईड लागली घरी जाईपर्यंत 200, तर 3000 होऊन जातील.